नमस्कार मंडळी. तर बघा ही मुक्तासाठी मी ताजमहल घेतलेला आहे. मोठा ताजमहल तर काय घेऊ शकत नाही, हा छोटाच घेतलेला आहे. पण खरी गोष्ट ही आहे की मला मुमताजच नाही. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पेजवर, म्हणजेच मेडशिंगचा गणू. तर मेडशिंगचा गणू आलेला आहे आग्रा, उत्तर प्रदेश. तर आज आपण बघायला जाणार आहे ताजमहल. तर मंडळी भेटूया आपण ताजमहलमध्ये. तर बाय बाय. तर वैष्णवी वहिनी, तुमचा छोटा भाऊजी तहे दिल से आपकी माफी मागता है, प्लीज कबूल कीजिए. तर मंडळी आम्ही सर्वजण निघालो ताजमहलच्या प्रवासाला. तर माझ्यासोबत होत्या काकी, वहिनींचे मम्मी पप्पा, मुनुभया आणि तनिष भाई. आलो एंट्री गेटवर. आम्हाला असं वाटलं की आत प्रवेश केल्यावर मुघल सेना आमची वाट पाहत असेल, पण आत कोणच वाट पाहत नव्हतं. माझं मन निराश झालंच होतं. तेवढ्यात एक सुंदर कलाकृती आम्हास पाहण्यास भेटली, तर मन मोहित झालं. मोठ्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर कळलं की ताजमहल आपली वाट पाहत आहे. धाव वेगाने धाव घ्यावी म्हटली, परंतु आमच्यासोबत सिनियर सिटीजन पण होते, त्यामुळे आपली स्वारी ही स्लोच चालत होती. पुन्हा वाट काढत निघालो आम्ही लक्षाकडे, पण लक्षा कधीच मेला होता, त्यामुळे आम्ही निघालो ताजमहलकडे. तर इथलं ऊन एवढं कडक, त्याहून कडक हा ताजमहल. तर ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर राहत होता आपला शाहजहान, पण सध्या तो तिथं उपलब्ध नव्हता. उकाड्याने बेजार केलतं, पण आत काय पाहिल्याशिवाय मन भरणार नव्हतं. आता आम्ही ताजमहल मध्ये जाणार आहे. तर जाऊया, आपण बघूया काय काय आहे तिथे. तर भेटूया ताजमहलमध्ये आत. तर ताजमहलच्या आत जाण्यासाठी हे आपल्याला पायात घालावं लागतील, नाहीतर आत प्रवेश भेटणार नाही. तिथे गेल्यावर कळलं की आत व्हिडिओ काढायला परवानगी नाही, पण आपण विसरत होतो की आपल्यासोबत कोण आहे. जिथं विषय गंभीर तिथं आपला मोनो भया खंबीर. तर मंडळी ही आहे बघा मुमताची कबर. नंतर शहाजहानचा मृत्यू झाल्यानंतर इथंच त्यांची कबर ठेवण्यात आली आहे. मग हे पाहिल्यानंतर गेलो माग होते आपली यमुना नदी. सध्या तर एवढं पाणी नव्हतं, पण जेव्हा इथं पाणी येतं तेव्हा खूप वरेपर्यंत येतं. मग भैया म्हणत होता की ही दाखव त्यांना. मग बघितलं का मंडळी, ताजमहलचा आतला परिसर बघून झाल्यावर आम्ही निघालो बाहेर. मग बाहेर गेल्यानंतर हे पायातलं काढून जिथे ठेवायचं होतं तिथे ठेवलं, पण हा वॉचमन लयच महाग लागलेला. धराव म्हणलं त्याला. भैया म्हणला राहू दे, नाहीतर आज त्याचा विषय लयच हार्ड होत होता. लाईक करा म्हणा, लाईक करा. मी दमलेलो आहे म्हणा. तनिष भाई सोबत जरा मजा मस्ती करून निघालो आम्ही बाहेर. जाता जाता जरा व्ह्यू बघावं म्हणलं सिम्बॉल ऑफ लवचा. आपल्याला एक मात्र आवडलं की तिथला परिसर एवढा स्वच्छ ठेवत होते ना, कुठे कचरा नाही काय नाही, एकदम स्वच्छ. मी हुडकायला लागलो बाहेर जाण्याचा गेट सापडला आणि चला म्हणलं लवकर जाऊया बाहेर. ताजमहलच्या परिसरातून बाहेर गेल्या पहिल्यांदा घ्यावं म्हणलं थम्सअप, कारण उन्हाने पार बेजार केलं होतं. मग टाकले 2-3 घोट, मग तेव्हा जरा बरं वाटायला लागलं. तनिष भाई म्हणला मी पण पेणार, तर तनिष भाईनं पण एक थम्सअपची बॉटल घेतली. दोघेही थम्सअप पेत निघालो गाडीकडे. तर म्हणजे आम्ही इथून दुसऱ्या स्पॉटवर जाणार होतो, आणि दुसरा स्पॉट कोणता आहे तर तुम्हाला दुसऱ्या पार्टची वाट बघावी लागेल. तर मंडळी भेटूया पुढल्या व्लॉग मध्ये. थँक्यू.